एमसीक्यूच्या दृष्टीने सुद्धा आणि ऑफलाईन एक्झाम झाली तरी त्या दृष्टीने हा पॉइंट खूप खूप महत्वाचा आहे. माझा आवाज क्लिअर आहे का सगळ्यांना? येस. मागच्या वेळी आपण इथे येऊन थांबलो होतो. आवाज क्लिअर आहे का माझा? मी व्हिडिओ ऑफ करते, अदरवाईज थोडासा आवाज ब्रेक होऊ शकतो त्यामुळे. आवाज क्लिअर आहे? अस्मिता ma'am. डिके. ओके. So, in last lecture, we have seen the derivation of Michaelis-Menten equation. ओके, घरी बघितलं का सगळ्यांनी लिहून? मी सांगितलं होतं की लिहा म्हणून एकदा. इव्हन मी जेव्हा शिकवत होते इथे ऑनलाईन त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की साइड बाय साइड तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये ते इक्वेशन लिहून घ्यायचे, तरच तुम्हाला ते समजेल. कोणी कोणी लिहिलंय आणि घरी प्रॅक्टिस केली आहे? जस्ट यू कॅन रेज युअर हँड. कोणीच नाही? स्नेहल पाटील, व्हेरी गुड. प्रज्ञा, शिवानी, हे तुमच्यासाठी बाळांनो. तुम्ही जर त्या वेळेला प्रॅक्टिस करत गेलात तर लक्षात राहील. अदरवाईज एक महिन्यानी किंवा एक परीक्षेच्या वेळेला अगदी आदल्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काहीही आठवणार नाही. पीपीटी जरी मी तुम्हाला शेअर केली, त्याच्याशी रिलेटेड जे लेनिंजरचं बुक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित डेरिव्हेशन दिलेलं आहे, किंवा पामरचं बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेज नंबर काढून ते व्यवस्थित जर रीड केलं, जरी केलं का रीड, ते लेनिंजर बुक ओपन केलं का तुम्ही? बघितलं का ओपन करून? मी गुगल क्लासरूमवर शेअर केलेलं आहे. केलं? येस और नो? नाही याचा अर्थ. प्रज्ञा, तुम्ही आता त्या वेळेला अभ्यास केला तरच तुमचं बेसिक क्लिअर होत जाणार आहे. अदरवाईज तुम्हाला खूप अवघड होईल. ज्यांना एमएससी ला जायचंय त्यांना एंट्रन्स टेस्ट फेस करावी लागते. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे एन्झायमॉलॉजी. किंवा एमएससी ला गेल्यानंतर ह्या बेसिक तुम्हाला येतंय असं कन्सिडर करून पुढचं कायनेटिक्स तुम्हाला शिकायला लागणार आहे. त्यामुळे दृष्टीने सुद्धा तुम्ही हे कायनेटिक्स शिकायचं आहे. समजलंय का सगळ्यांना? ऍटलिस्ट तेवढं तरी सांगा. Yes, मायकेलिस ma'am. मेंटेन इक्वेशन. येस. Yes, प्रज्ञा. ma'am. येस. अजून बाकीच्यांना पण बाकीच्यांनी पण रिप्लाय द्यायचा आहे. ठराविकच मुलं तुमच्यात रिप्लाय देतात. ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तरी पोस्ट करू शकता. मे बी तुम्ही अनम्यूट, मे बी नॉईज असेल आजूबाजूला किंवा तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय देऊ शकता. येस. प्राजक्ता मोरे, येस, तिला समजलेलं आहे. बाकीच्यांनी सांगा. आणि नाहीतर आपण वाटल्यास एक लेक्चर पुन्हा रिपीट करू, पुन्हा ते समजून घेऊ. पण ते समजल्याशिवाय तुम्ही तरी ऍटलिस्ट पुढे जाऊ नका. म्हणजे जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला वाटतं ते खूप सिम्पल डेरिव्हेशन आहे, पण ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कुठं चेंजेस, कुठल्या स्टेपला आपण कसे चेंजेस करत येतो हे थोडंसं प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात राहतं. तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे, नुसतं ऐकायला खूप सोपं आहे. पण तुम्ही जर सोडवलात किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला जर डेरिव्हेशन विचारलं तर मात्र तुम्हाला ते थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. ओके, ठीक आहे. आपण सगळ्यांना समजलंय. तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह स्टुडंट्सनी दिलेलं आहे chat box मध्ये. So last time we have seen or Michaelis-Menten curve, or it is also known as the Michaelis-Menten plot. Okay. So Michaelis-Menten curve means जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे की V0 means initial velocity is equal to V max into substrate concentration divided by Km plus
substrate concentration. Okay, so in this equation, this equation is useful in regard that it relates the or it gives a relationship between initial velocity, means v0, maximum velocity, that is v max, इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन एस, काही ठिकाणी त्याला S0 असंही म्हणलं जातं, दॅट इज इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, अँड ऑल दीज टर्म्स आर रिलेटेड थ्रू वन कॉन्स्टंट, दॅट इज Michaelis Menten constant, or it is also known as Michaelis constant, that is Km. Okay, so what is the Michaelis Menten equation? V0, that is initial velocity, is equal to V max into substrate concentration, initial substrate concentration, divided by Km plus substrate concentration. Okay, so this is Michaelis Menten equation. So by using this equation, if we plot the graph of initial velocity against initial substrate concentration is V0. तुम्हाला इक्वेशनची स्लाइड दिसते ना, मायकेलिस मेंटेनची, मी ज्याच्या ड्रॉ करते, इनिशियल वेलोसिटी दॅट इज V0 अगेन्स्ट इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. हा जर आपण ग्राफ प्लॉट केला, Michaelis Menten curve or Michaelis Menten plot. Okay, and this has rectangular hyperbola shape. Okay, so see in figure, we plot the graph initial velocity in micromole per minute against substrate concentration. Its unit is millimole. Okay, so when we plot the graph of V0 to S or substrate concentration, initial substrate concentration, we get the rectangular hyperbola. Rectangular hyperbola का मिळतोय हे मागच्या वेळी मी एक्सप्लेन केलं होतं की जोपर्यंत एन्झाईम, जेवढं एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आपण यूज केलेलं आहे ते पूर्ण एन्झाईम जोपर्यंत सबस्ट्रेटनी सॅच्युरेट होत नाही, याचा अर्थ एन्झाईम्सवरच्या सबस्ट्रेट बाइंडिंग साइट्स किंवा ज्याला आपण ऍक्टिव्ह साइट्स म्हणतो, त्या ऍक्टिव्ह साइट्स कम्प्लिटली सबस्ट्रेट बरोबर बाइंड होत नाहीत. जोपर्यंत त्या कम्प्लिटली सबस्ट्रेट बरोबर सॅच्युरेट होत नाहीत तोपर्यंत रिॲक्शनची व्हेलॉसिटी, एन्झाईम रिॲक्शनची व्हेलॉसिटी वाढत गेलेली तुम्हाला दिसते. ओके, इनिशियल व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, आणि ज्या स्टेजला एन्झाईम गेट कम्प्लिटली सॅच्युरेटेड विथ सबस्ट्रेट, ऑब्व्हियसली तिथून पुढे रिॲक्शन रेट किंवा व्हेलॉसिटी ही वाढणार नाही, कारण का एन्झाईम्सकडे आता सबस्ट्रेटला बाइंड होण्यासाठी बाइंडिंग साइट्स अवेलेबल नाहीयेत. त्या बाइंडिंग साइट्स कम्प्लिटली सबस्ट्रेट बरोबर सॅच्युरेट झालेल्या आहेत. ओके, आणि त्यामुळे तुम्ही कितीही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, इथे ग्राफ मध्ये दिसते की हे सबस्ट्रेट हे आहे जे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललेलं आहे. तुम्ही कितीही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढलं तरी ह्या मॅक्सच्या पुढे एन्झाईम रिॲक्शन व्हेलॉसिटी किंवा रिॲक्शन रेट वाढणार नाही. हा मॅक्झिमम रेट किंवा व्ही मॅक्स इथं येऊन पोहोचलेला आहे. याच्या पुढे आता व्हेलॉसिटी वाढलेली जाणार नाही. हा ग्राफ असा वरती जाणार नाही. का तर त्याच्या एन्झाईम्सकडे आता सबस्ट्रेट बाइंडिंग साठी ऍक्टिव्ह साइट्स अवेलेबल नाहीत, त्या कम्प्लिटली सॅच्युरेट झालेल्या आहेत. त्यामुळे कितीही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवत जावा, व्हेलॉसिटी वाढणार नाही. आणि सो वी गेट द rectangular hyperbola. Okay, again one more point we have seen, that is when we get the half of the Vmax value or velocity. Okay, suppose this is इथे हा Vmax आहे. ओके, सो त्याच्या हाफ आपण काय घेतलं, हाफ ऑफ द Vmax ही टर्म किंवा ही व्हॅल्यू आपण डिटरमाइन केली, कॅल्क्युलेट केली, कन्सिडर ग्राफवरनं कॅल्क्युलेट केली, आणि त्याच्यावरून आपण ह्या ग्राफवर हायपरबोला जो आहे इथे दाखवलेला आहे त्याच्यावर जर परपेंडिक्युलर टाकला एक्स ऍक्सिस वर तिथून, तर आपल्याला Km ची व्हॅल्यू मिळते, म्हणजे Km कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळणार आहे. ते लक्षात, Km कधी मिळतोय, Km कधी मिळणार आहे आपल्याला, जेव्हा मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ व्हेलॉसिटी जर आपण कन्सिडर केली, हाफ ऑफ द Vmax कन्सिडर केला, तेव्हा त्या व्हॅल्यू वरून आपण जेव्हा त्या ग्राफवर परपेंडिक्युलर टाकू तेव्हा आपल्याला इथे Km ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो Km इज इक्वल टू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे Km इज नथिंग बट द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. कधी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, जेव्हा झिरो म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ही हाफ ऑफ द Vmax एवढी असेल. ओके, सो आपण हे ह्या इक्वेशन वरून सुद्धा डिराईव्ह करू शकतो. तुम्ही इक्वेशन मध्ये बघा की इनिशियल
व्हिलॉसिटी जेव्हा आपण कन्सिडर करतोय की Vmaxच्या हाफ आहे, मॅक्झिमम व्हिलॉसिटीच्या हाफ आहे, तेव्हा आपण V0च्या जागी ही व्हॅल्यू किंवा ही टर्म पुट करूया किंवा तिथे सबस्टिट्यूट करूया. फॉर एक्झाम्पल V0 इज इक्वल टू हाफ ऑफ द Vmax. आपण इनिशियल व्हिलॉसिटी किती कन्सिडर केली आहे? मॅक्झिमम व्हिलॉसिटीच्या हाफ. ओके, सो V0च्या जागी ही आपण व्हॅल्यू ऍड पुट केली. सो V0 इज इक्वल टू Vmax सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय Km plus substrate concentration. So this is Michaelis-Menten equation. Okay. So in the place of V0 or initial velocity, we put the value of 1/2 of this. Okay. And so 1/2 of the Vmax is equal to Vmax आहे तशीच टर्म येणार तिथे इक्वेशन येणार Vmax into substrate concentration divided by Km plus substrate concentration. ओके, म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटीच्या जागी आपण आता काय टाकलेली आहे, कशाची व्हॅल्यू टाकलेली आहे, कोणती व्हॅल्यू घेतलेली आहे, तर मॅक्झिमम व्हिलॉसिटीच्या हाफ व्हिलॉसिटी. ओके, म्हणजे हाफ ऑफ द Vmax. मग इथे टाकल्यानंतर दादा हे इक्वेशन आपण सोडून घेऊ शकतो. तिरका जर गुणाकार केला आपण जे म्हणतो तसं 1 इंटू Km प्लस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, इथे लक्षात इंटू Vmax म्हणजेच काय येणार Vmax इंटू Km प्लस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. इथे लक्षात इथे काय हाफ ऑफ द Vmax म्हणजेच काय असणार आहे Vmax divided by 2. Okay, Vmax divided by 2. So Vmax into Km plus substrate concentration आणि 2 into Vmax into substrate concentration. ओके, तिरकस गुणाकार केला. सो इथे आपल्याला लिनियर इक्वेशन मिळेल. That is Vmax is equal to Vmax into Km plus substrate concentration is equal to 2 into Vmax into substrate concentration. सॉल्व करून घेतलं, Vmax कॅन्सल केलं, सबस्ट्रेट पूर्ण हे जर सॉल्व केलं तर काय येतं बघा, Km is equal to substrate concentration. तुम्ही सोडवून बघा तुमच्या नोटबुकवर, Vmax कॅन्सल होतोय. ओके, आणि राहतंय का Km is equal to substrate concentration. समजतंय? म्हणजेच Km हा इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन एवढा कधी असेल, कधी मिळेल, जेव्हा कधी येईल जेव्हा आपली इनिशियल व्हिलॉसिटी ही मॅक्झिमम व्हिलॉसिटीच्या अर्धी असेल किंवा हाफ असेल. ओके, सो Km is the value of substrate concentration which gives the initial velocity equal to half of the Vmax. Okay, जेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या अर्धी होईल किंवा अर्ध्यापर्यंत पोहोचेल तेव्हा Km ची व्हॅल्यू ही आता सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन एवढी असणार आहे. ओके, अँड सो Km हॅज द सेम युनिट ॲज दॅट ऑफ द इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. जसं आपण मिलीमोल मध्ये आपण एक्सप्रेस केलं. सो सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आणि Km's युनिट सेम असेल. ओके, सो इथपर्यंत समजलं का सगळ्यांना मायकेलिस मेंटेन ग्राफ किंवा इक्वेशन? देन विल सी द सिग्निफिकन्स ऑफ मायकेलिस मेंटेन इक्वेशन. ओके, का मायकेलिस मेंटेन इक्वेशन महत्वाचं आहे आणि का स्टडी केलं जातं? तर तो ऍक्च्युली बिफोर deriving this Michaelis-Menten equation, we put the one assumption. We means Michaelis-Menten is put one assumption. What is that assumption? The assumption is the reaction is single substrate enzyme catalyzed reaction. That is, there is only one substrate molecule. सबस्ट्रेट मॉलिक्युल मीन्स ओनली वन सबस्ट्रेट. मॉलिक्युल जास्त असू शकतात पण सबस्ट्रेट एकच आहे. दोन सबस्ट्रेट्स मध्ये ही रिॲक्शन होत नाही. एकाच सबस्ट्रेट मध्ये चेंजेस होऊन त्या सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन हे प्रॉडक्ट मध्ये होते. सो देर इज सिंगल सबस्ट्रेट एन्झाइम कॅटलाइज्ड रिॲक्शन and this in this reaction the enzyme has only one substrate binding site. That is, there is only one substrate binding site per enzyme. हे अझम्पशन आपण सुरुवातीला बघितलं होतं. अगदी सिंपल रिॲक्शन आपण इथे कन्सिडर केली होती. मायकेलिस मेंटेननी सिंपल अझम्पशन मानलं होतं की reaction is single substrate enzyme catalyzed reaction in which enzyme has one substrate binding site. That is, one enzyme molecule has only one substrate binding site. Okay, and so this Michaelis-Menten equation, obviously it is applied to that particular type of enzyme catalyzed reaction. However, this reaction can be applied, or sorry, this equation can be applied to multi-substrate enzyme catalyzed reaction with multiple binding sites, with मल्टिपल बाइंडिंग साइट्स ऑफ एन्झाइम्स. ओके, म्हणजेच काय की जरी आपण अझम्पशन मध्ये म्हटलं की सिंगल सबस्ट्रेट एन्झाइम कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे, एन्झाइम कडे एका एन्झाइम मॉलिक्युल कडे
सबस्ट्रेट बाइंडिंग आहे असं जरी आपण सुरुवातीच्या मायकेलिस मेंटेन इक्वेशन डेरिव्हेशनच्या आधी बघितलं होतं की ऍझम्पशन मांडलं होतं, तरी सुद्धा या ऍझम्पशनवर बेस्ट हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. तरी सुद्धा दिस मायकेलिस मेंटेन इक्वेशन कॅन बी अप्लाइड टू मल्टी सबस्ट्रेट एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शन, की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे सबस्ट्रेट इन्व्हॉल्व्ह होत आहेत. अशा मल्टी सबस्ट्रेट एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शनला आपण हे अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर जे एन्झाइम आहे त्याच्याकडे मल्टिपल बाइंडिंग साइट्स आहेत. मग हे कसं, तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा एक अझम्पशन मांडायचं की द अदर सबस्ट्रेट आर ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच एक बाकीचे जे सबस्ट्रेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत ते सबस्ट्रेट आता कसे आहेत, तर त्या कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण घेतलेले आहेत. ते कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वापरलेलं आहे. एका सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपण इन्क्रीजिंग ठेवणार आहोत. जसं आपण मगाशी ग्राफ मध्ये बघितलं की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवत नेतोय. ओके, तसं ह्या मल्टी सबस्ट्रेट रिॲक्शन मध्ये जेव्हा आपल्याला मायकेलिस मेंटेन इक्वेशन अप्लाय करायचंय तेव्हा आपण हे अझम्पशन मांडणार आहोत किंवा हे अझ्युम करणार आहोत की त्या रिॲक्शन मध्ये बाकीचे सगळे सबस्ट्रेट हे कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशनवर आहेत, कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहेत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही. फक्त एकाच पर्टिक्युलर सबस्ट्रेटचं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवत नेणार आहोत आणि त्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट आपण also we consider there is no interaction with the binding site. एन्झाइमला मल्टिपल बाइंडिंग साइट्स असल्या तरी त्या बाकीच्या बाइंडिंग साइट्स बरोबर सबस्ट्रेट बाइंड होत नाही. येते लक्षात, फक्त एकाच सब बाइंडिंग साइट बरोबर सबस्ट्रेटची इंटरॅक्शन होते, बाइंडिंग होते. ओके, मीन्स हियर वी कन्सिडर द सुडो सिंगल सबस्ट्रेट कॅटलाइज्ड रिॲक्शन, एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शन असं कन्सिडर करतोय. सुडो म्हणजे माहितीये, सुडो म्हणजे काय, फॉल्स म्हणू शकतो आपण. बरोबर आहे ना? येस. सो इथं आपण सुडो सिंगल सबस्ट्रेट एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शन कन्सिडर करतोय. ओके, जरी ती मल्टी सबस्ट्रेट असली तरी आपण बाकीच्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवतोय. ओके, सो हा त्याचा एक सिग्निफिकन्स झाला की आपण अशा प्रकारे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स किंवा मॅनिप्युलेशन्स करून ते इक्वेशन आपण मल्टी सबस्ट्रेट एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शनला अप्लाय करू शकतो. ओके, सो दिस इज वन सिग्निफिकन्स ऑफ मायकेलिस मेंटेन इक्वेशन. The another significance of Michaelis-Menten equation is we can determine the turnover number from this equation. That is, we can determine the turnover number. What is the turnover number? Turnover number means the maximum number of substrate molecules which can be converted to product per molecule of enzyme per time. ओके, एका एन्झाइम कडून किती सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन, किती मॅक्झिमम सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन तो प्रॉडक्ट मध्ये करू शकतो एका स्पेसिफिक टाइम मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, टर्न ओव्हर नंबर. ओके, सो दिस टर्न ओव्हर नंबर इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल के कॅट. ओके, बाय टर्म के कॅट. ओके, सो बाय दिस इक्वेशन determine k cat or turnover number. Okay, काढू शकतो. टर्न ओव्हर नंबर म्हणजे काय, द मीन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्ट्रेट मॉलिक्युल्स विच कॅन बी कन्व्हर्टेड टू प्रोडक्ट पर मॉलिक्युल ऑफ एन्झाइम पर टाइम. एका एन्झाइम मॉलिक्युल्समुळे मॅक्झिमम किती सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन हे प्रॉडक्ट मध्ये होतंय एका स्पेसिफिक टाइम मध्ये. ओके, त्या नंबरला आपण काय म्हणतो, k cat. Okay, so k cat can be calculated from Michaelis-Menten equation. Here we can calculate or we can derive the term as k2 is equal to k cat. म्हणजे आपण जर हे सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला हे सिलेबस मध्ये नाहीये ऍक्च्युली, पण जर तुम्ही हे सॉल्व्ह करत गेला तर किंवा त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कंडिशनला ज्या टर्म्स आहेत त्या जर अप्लाय केल्या तर k2 ची व्हॅल्यू ही k cat एवढी येते. येते लक्षात. K2 तुम्हाला माहिती, इट इज द रेट लिमिटिंग कॉन्स्टंट. रेट लिमिटिंग कॉन्स्टंट म्हणजे काय, की जी K2 कुठल्या रिॲक्शनचा कॉन्स्टंट आहे, आठवतोय का बघा, E प्लस सबस्ट्रेट gives ES, that is enzyme substrate complex. Enzyme substrate complex further break down into enzyme plus product. So she second step आहे, that is ES complex breaks into enzyme plus product. त्याचा कॉन्स्टंट K2 आहे आणि ती स्टेप रेट लिमिटिंग स्टेप म्हणून कन्सिडर केली जाते. ओके, सो K2 इज टू K cat हे डिराईव्ह करू शकतोय मायकेलिस मेंटेन इक्वेशन वरून, आणि मग K cat म्हणजे टर्न ओव्हर नंबर आपण इथे
कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस इज अनदर सिग्निफिकन्स ऑफ मायकेलिस मेंटेन इक्वेशन, दॅट इज वी कॅन डिटरमाइन द टर्नओव्हर नंबर ऑफ एन्झाइम. नेक्स्ट इज कॅटॅलिटिक इफिशियन्सी. ओके, कॅटॅलिटिक इफिशियन्सी म्हणजे काय, तर त्या एन्झाइमची ती रिॲक्शन कॅटलाइज करण्याची इफिशियन्सी किती आहे, इव्हन कमी कॉन्सन्ट्रेशन किंवा लो कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असताना सुद्धा, कमी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असताना किती इफिशियंटली तो एन्झाइम ती रिॲक्शन कॅटलाइज करू शकतो, त्याचा रेट किती आहे. ओके, सो वी can determine this from catalytic efficiency. Catalytic efficiency can be expressed as Kcat divided by Km. Kcat divided by Km. It can also be derived from equation or Michaelis-Menten equation. आता कॅटॅलिटिक इफिशियन्सी आपण मगाशी मी त्याचं सांगितलं की कशासाठी यूज करू शकतो, की आपण त्या एन्झाइमची इफिशियन्सी डिटरमाइन करण्यासाठी की लो सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वर सुद्धा तो किती इफिशियंटली रिॲक्शन कॅटलाइज करू शकतो, मीन्स हाऊ एन्झाइम इज गुड for that particular substrate concentration. Okay, also another significance of this catalytic efficiency is that a comparison of kcat per km, kcat divided by km means catalytic efficiency. ही term काय, kcat per km म्हणजेच काय, catalytic efficiency. So comparison of kcat divided by km for alternative substrate, it can be used to determine the specificity of enzyme for that particular substrates. ओके, म्हणजे आपण एकाच एन्झाइमची जर काही वेगवेगळे सबस्ट्रेट्स असतील, वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर तो ऍक्ट होत असेल, तर त्या सबस्ट्रेटची त्याची असलेली स्पेसिफिसिटी डिटरमाइन करायची असेल, तर आपण कॅट पर केम म्हणजे कॅटॅलिटिक इफिशियन्सी डिटरमाइन करू शकतो आणि ती एक वेगवेगळ्या सबस्ट्रेटसाठी कंपेअर करून त्याच्यावरून त्या एन्झाइमची त्या सबस्ट्रेट असलेली असलेली स्पेसिफिसिटी वी कॅन डिटरमाइन. समजतंय का बघा, के कॅट डिवायडेड बाय के एम म्हणजेच काय, कॅटॅलिटिक इफिशियन्सी म्हणजेच तो एन्झाइम किती इफिशियंटली ते एन्झाइम रिॲक्शन कॅटलाइज करतोय, हे आपण ह्या कॅटॅलिटिक इफिशियन्सी म्हणजेच के कॅट डिवायडेड बाय के एम वरून काढू शकतो. मग बऱ्याच वेळा काय होतं की एखादा एन्झाइम आहे ते वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर ऍक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हेक्झोकायनेज. ओके, हेक्झोकायनेज म्हणलं की तो काय करणार आहे की वेगवेगळ्या हेक्झो शुगरवर तो ऍक्ट होणार आहे. समजतं, हेक्झोकायनेज म्हणजे आपण इथे जनरल एन्झाइम आहे की जे वेगवेगळ्या हेक्झो शुगरवर ऍक्ट होतं आणि हेक्झोचं काय म्हणतो आपण त्याला, फॉस्फोरायलेशन होतं. पण हे जर आपण ग्लुकोकायनेज म्हटलं तर काय होणार आहे की तो फक्त ग्लुकोजवर ऍक्ट होईल आणि ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन करेल. येते लक्षात. मग हेक्झोकायनेज ची वेगवेगळ्या हेक्झो शुगर बरोबरची इफिशियन्सी किंवा स्पेसिफिसिटी आपण डिटरमाइन करायची असेल तर आपण इथे काय करू शकतो की त्यांचा कॅटॅलिटिक इफिशियन्सी म्हणजेच के कॅट डिवायडेड बाय के एम ही टर्म इथे जर डिटरमाइन केली किंवा त्याची व्हॅल्यू जर काढली, ती डिराईव्ह केली, तर आपल्याला त्या एन्झाइमची वेगवेगळ्या सबस्ट्रेटसाठी असलेली इफिशियन्सी किंवा त्याची स्पेसिफिसिटी त्या पर्टिक्युलर सबस्ट्रेटसाठीची आपण इथे डिटरमाइन करू शकतो. ओके, समजतंय का हा सिग्निफिकन्स. सो दीज आर द सिग्निफिकन्सेस ऑफ मायकेलिस मेंटेन इक्वेशन. समजलं इथपर्यंत? सिग्निफिकन्सेस समजतात का? येस, आशिष गलने समजतंय का आशिष? हो मॅम. येस, बाकीच्यांना समजले सिग्निफिकन्सेस? सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. That is Lineweaver-Burke plot. Okay, Lineweaver-Burke plot. So it is the modification of Michaelis-Menten equation. It is based on Michaelis-Menten equation. We have seen the Michaelis-Menten equation. So it has many advantages. It has disadvantages also. Let's see. The graph of Michaelis-Menten equation or the curve of the Michaelis-Menten equation is not entirely satisfactory for the determination of Vmax and Km. Okay, that is with this Michaelis-Menten equation we cannot get the accurate values of Vmax and Km. Okay, we cannot obtain the accurate values of Vmax and Km. तुम्ही जर ग्राफ बघितला तर रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ आहे आणि त्याच्यावरून आपल्याला accurate
Vmax आणि K म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज मिळतात. Vmaxच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळेल, K वरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपल्याला अॅक्युरेट व्हॅल्यूज, एक्झॅक्ट व्हॅल्यूज आपल्याला Vmax आणि Kmच्या मायकेलिस मेंटेन इक्वेशन मधून मिळत नाहीत. ओके, सो लाईनविव्हर अँड बुर्क, दिस टू सायंटिस्ट ओव्हरकेम दिस प्रॉब्लेम विदाउट मेकिंग एनी फ्रेश अझम्पशन. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लाईनविव्हर आणि बुर्क यांनी काय केलं की तेच इक्वेशन थोडं मॉडिफाय केलं विदाउट मेकिंग एनी फ्रेश अझम्पशन. त्याच्या अझम्पशन मध्ये कोणताही चेंज केला नाही किंवा दुसरं कुठलं नवीन अझम्पशन मांडलं नाही, तर आहे त्याच इक्वेशन मध्ये थोडासा त्यांनी बदल केला, चेंज केला आणि त्याच्यावरून त्यांनी जो ग्राफ काढला की त्या ग्राफवरून आपल्याला आता Vmax आणि Kmच्या अॅक्युरेट व्हॅल्यूज मिळू लागल्या. ओके, सो दिस मॉडिफाईड ग्राफ इज नोन ॲज लाईनविव्हर बुर्क प्लॉट और डबल रेसिप्रोकल प्लॉट. आता डबल रेसिप्रोकल प्लॉट का म्हणायचं, तर these two scientists, they took simply Michaelis Menten equation and inverted it. Means they took the reciprocal of the Michaelis Menten equation. Michaelis Menten equation त्यांनी रेसिप्रोकल घेतला, म्हणजे ते इन्व्हर्ट केलं आणि ते थोडंसं सिम्प्लिफाय करून त्याच्यावरून जो ग्राफ प्लॉट केला त्याला लाईनविव्हर बुर्क प्लॉट म्हटलं जातं. आणि त्या प्लॉट वरून आता Vmax आणि Kmच्या व्हॅल्यूज ह्या इझिली मिळू लागल्या. ओके, सो लेट्स सी द लाईनविव्हर बुर्क प्लॉट. येते का लक्षात? लाईनविव्हर बुर्क प्लॉटची का त्यांनी हा प्लॉट तयार केला किंवा का त्याच्यामध्ये चेंजेस केले, तर मायकेलिस मेंटेन इक्वेशन वरून, म्हणजे बऱ्याच वेळा एक्झाम तो एक्सपेरिमेंट रिपीट केला तरी त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यूज मिळत नव्हत्या. ओके, त्याचबरोबर तो रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ असल्यामुळे तो पण पुढे एक्सटेंडही करू शकत नव्हतो की जेणेकरून आपल्याला Vmax किंवा Kmच्या व्हॅल्यूज मिळतील. याचं लक्षात, म्हणजे त्या ग्राफ बरोबर तो ग्राफ प्लॉट करण्यासाठी काही लिमिटेशन्स येत होत्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लाईनविव्हर अँड बुर्क, दिस टू सायंटिस्ट, they modified this equation, Michaelis Menten equation. They didn't make any fresh assumption. They inverted this Michaelis Menten equation. So this equation is also known as double reciprocal equation किंवा plot. Okay, so Lineweaver Burke plot. Okay, I have shared the screen for Lineweaver Burke plot, that is double reciprocal plot. Are you able to see the screen? Shared screen? Yes? Yes, students. स्क्रीन झालीये का शेअर तुमच्या बरोबर? दिसते का भारती? Yes, ma'am. Okay, so let's see the derivation for the Lineweaver Burke plot. Okay, so these two scientists, they took Michaelis Menten equation. Michaelis Menten equation तुमचं तर पाठ झालं पाहिजे. That is initial velocity V0 is equal to Vmax into substrate concentration divided by Km plus substrate concentration. So they took the Michaelis Menten equation. This Michaelis Menten equation can be algebraically transformed into equation that are more useful in plotting experimental data. आता आपल्याला हे इक्वेशन लाईनविव्हरनी काय केलं की अजून युजफुल फॉर्म मध्ये किंवा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं की जेणेकरून तुमचा जो एक्सपेरिमेंट म्हणजे एन्झाईम कायनेटिक्स तुम्ही SY ला कदाचित तुमचं जर केमिस्ट्री असेल तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एन्झाईम रिॲक्शन कायनेटिक्स स्टडी केले असतील. ओके, त्यामुळे तुम्हाला रिॲक्शन कायनेटिक्स कसे स्टडी करतात माहितीये. सो तसंच एन्झाईम कायनेटिक्स स्टडी करून जो एक्सपेरिमेंटल डेटा किंवा जो रिडिंग मिळतात तो प्लॉट करण्यासाठी अजून युजफुल फॉर्म मध्ये त्यांनी ते इक्वेशन तयार केलं. ओके, सो वन फॉर्म transformation is derived simply by taking the reciprocal of both sides of the Michaelis Menten equation. Michaelis Menten चे जे इक्वेशन आहे त्याच्या दोन्ही साइड्स, म्हणजे एका साइडला इनिशियल वेलोसिटी आणि दुसऱ्या साइडला Vmax into substrate concentration divided by
Km प्लस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ह्या जर दोन्ही साइड्स आहेत त्याचा रेसिप्रोकल घेतला ते so here we got 1 divided by V0, that is initial velocity, is equal to Km plus substrate concentration divided by Vmax into substrate concentration. त्याचा आपण रेसिप्रोकल घेतला किंवा ते इक्वेशन इन्व्हर्ट केलं. ओके, सो separating these components of the numerator on the right side of the equation, right side ला जे इक्वेशन आहे Km plus substrate concentration divided by Vmax into सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. हा जी राईट साइड आहे ती आता आपण थोडीशी त्याचा न्यूमरेटर आपण काय केला, सेपरेट केला. म्हणजेच काय तर Km डिवायडेड बाय Vmax इंटू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन प्लस आता ही दुसरी टर्म दॅट इज सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय Vmax इंटू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर सेम राहणार आहे, न्यूमरेटर आपण सेपरेट केला. सो 1 डिवायडेड बाय V0 is equal to Km plus Vmax into substrate concentration into Vmax into substrate concentration. ओके, न्यूमरेटर आपण सेपरेट करून घेतला. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं. सिम्प्लिफिकेशन कसं केलंय बघा. 1 divided by initial velocity, that is V0, is equal to Km divided by Vmax into substrate concentration plus 1 divided by Vmax. ऑब्वियसली आता हे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इथे कॅन्सल होऊन जाणार. हा जो आहे तो आता इथला कॅन्सल होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे काय राहिलं 1 डिवायडेड बाय Vmax. ओके, तो कॅन्सल झाला. सो दिस इज द लाईन-विव्हर-बुर्क इक्वेशन. ओके, जस्ट आपण रेसिप्रोकल घेतला आणि न्यूमरेटर सेपरेट केला आणि थोडंसं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला काय मिळते लाईन-विव्हर-बुर्क plot or sorry equation. Okay, so this form of the Michaelis-Menten equation is called as the Lineweaver-Burk equation. Okay, Lineweaver-Burk equation. समजते का इथपर्यंत आपण कसं केलंय? आधी लिहून घेतलं, that is V0 Vmax into substrate concentration divided by Km plus substrate concentration. Okay, then we took the reciprocal of both sides. So 1 divided by V0 is equal to Km plus substrate concentration divided by Vmax into substrate concentration. Then we separate the components of the numerator. So we get 1 divided by V0 is equal to Km plus Km divided by Vmax substrate concentration plus substrate concentration into Vmax into substrate concentration. So here substrate concentration term get cancelled. So we get simplified form of this equation. 1 divided by V0 is equal to Km divided by Vmax into substrate concentration plus 1 divided by Vmax. And so this equation is known as Lineweaver-Burk equation. Okay, Lineweaver-Burk equation. For enzymes obeying the Michaelis-Menten equation or Michaelis-Menten relationship, a plot of 1 divided by V0, the plot of 1 divided by V0 versus 1 divided by substrate, म्हणजे हा जो सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे प्लस इथे 1 असणार आहे. ओके, सो 1 डिवायडेड बाय 10 वर्सेस 1 डिवायडेड बाय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हा डबल रेसिप्रोकल का म्हटलंय बघा, दोन्हीचे रेसिप्रोकल, दोन्ही टर्मचे आपण रेसिप्रोकल घेतलेत. आपण मायकेलिस-मेंटेन मध्ये इक्वेशन काय होतं किंवा ग्राफ कोणाच्या अगेन्स्ट काढला होता, इनिशियल व्हेलॉसिटी अगेन्स्ट सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. मग इनिशियल व्हेलॉसिटीचा सुद्धा इथे रेसिप्रोकल घेतलाय आणि इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा सुद्धा रेसिप्रोकल घेतलाय. अँड सो दिस प्लॉट इज नोन ॲज डबल रेसिप्रोकल प्लॉट. ओके, डबल रेसिप्रोकल, डबल हा वर्ड का आला लक्षात घ्या. मायकेलिस-मेंटेन साठी कर्व घेण्यासाठी काढण्यासाठी आपण प्लॉट काढण्यासाठी आपण काय केलं होतं, V0 वर्सेस S0. ओके, मग लाईन-विव्हर-बुर्क इक्वेशन मध्ये काय करतोय, V0 आणि S0 चा दोघांचाही रेसिप्रोकल घेतलाय 1 डिवायडेड बाय V0 versus 1 divided by substrate concentration. Okay, and so this plot is known as the double reciprocal of the V0 versus S plot. Okay, so this graph, that is 1 divided by V0 versus 1 divided by substrate concentration, is straight line. In figure you can see here, instead of rectangular hyperbola, straight line curve, sorry, graph, straight line graph.
Okay, so this line has a slope. This line has a slope that is km divided by vmax. आपण जर असा ग्राफ मिळाला आणि त्या ग्राफवर स्ट्रेट लाईन वर जर आपण स्लोप काढला तर तो स्लोप काय मिळणार आहे आपल्याला km डिवाइडेड बाय vmax. Okay, so we get the value of km divided by vmax by the slope drawing on this straight line. Then also we can get the value of vmax. व्हॅल्यू ऑफ विमॅक्स कशी मिळेल बघा. हा जो लाईन आहे, लाईन स्ट्रेट लाईन आहे, ती वाय ऍक्सिसला जिथे इंटरसेप्ट करते तिथला जो हा इंटरसेप्ट आहे, हा तो काय असणार आहे 1 डिवायडेड बाय विमॅक्स. सो हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ विमॅक्स. आपण त्याचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला विमॅक्स मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर हा स्ट्रेट लाईन जेव्हा आपण पुढे वाढवत जाऊ आणि एक्स ऍक्सिसला जिथे तो क्रॉस करेल तिथं आपल्याला जो इंटरसेप्ट मिळेल तो आपल्याला काय, त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, द व्हॅल्यू ऑफ मायनस 1 डिवायडेड बाय के एम. दॅट इज वी गेट द व्हॅल्यू ऑफ के एम ऑन एक्स ऍक्सिस. ओके, म्हणजे ह्याच्यावरून आपण के एम ह्याचा पुन्हा रेसिप्रोकल किंवा इन्व्हर्ट केलं तर आपल्याला त्याची के एम ची व्हॅल्यू मिळून जाणार आहे. इथे लक्षात. आणि हे इंटरसेप्ट व्हॅल्यूज आहेत त्याच्यामुळे आपल्याला अॅक्युरेट व्हॅल्यूज इथं मिळणार आहे. सो बाय दिस ग्राफ वी गेट द अॅक्युरेट व्हॅल्यूज ऑफ के एम अँड व्ही मॅक्स. समजतंय का बघा. ओके, so this Lineweaver-Burke plot has the great advantage of allowing the more accurate determination of Vmax, which can only be approximated from simple plot of Michaelis-Menten, that is V0 versus S0. Okay, लाईनवीवर-बुर्क प्लॉट वरून आपल्याला Vmax आणि Km च्या accurate व्हॅल्यूज मिळतात की ज्या आपल्याला ग्राफ वरून अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज मिळत होत्या. Okay, so actually other transformations of that is Michaelis-Menten equation also available, each with the particular advantage in analyzing the enzyme kinetic data. तुम्ही तर तुम्हाला हे वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन शिकायला मिळेल. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टनी पुढे जाऊन हे मायकेलिस मेंटेन इक्वेशन थोडंसं मॉडिफाय करत नेलं, ट्रान्सफॉर्म करत गेलं आणि दरवेळी त्याच्यातून एक्स्ट्रा ऍडव्हान्टेजेस मिळत गेले की जेणेकरून एन्झाईम कायनेटिक स्टडी करणं किंवा तो डेटा स्टडी करणं आणि त्याचं अनालिसिस करणं सोपं होत गेलं किंवा मोर अॅक्युरेट रिझल्ट मिळत गेले. पण बेसिक जे आहे ते मायकेलिस मेंटेन इक्वेशन आहे की जे आपल्याला सर्वांना आधी सांगितलं होतं की त्याच्यावर मग पुढे एन्झाईम कायनेटिक्स वेगवेगळे त्याचे ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा मॉडिफिकेशन्स करत गेले वेगवेगळे सायंटिस्टचे ग्रुप आणि त्याच्यावरून मग एन्झाईम कायनेटिक स्टडी अजून सिम्पल आणि वेगवेगळ्या टाईपच्या रिॲक्शनला तो अप्लाय करता येणं सोयीस्कर झालं, ते सोपं गेलं. ओके, सो लाईनवीवर बुर्क इक्वेशन समजलंय का सगळ्यांना. So this double reciprocal plot means Lineweaver-Burke plot of enzyme reaction rates is very useful in distinguishing between the certain types of the enzymatic reaction mechanisms. जे वेगवेगळे एन्झाईम रिॲक्शन्स आहेत त्यांचे मेकॅनिझम्स आहेत त्यांचं वेगवेगळ्या टाइप्स मध्ये डिस्टिंग्विश करणं हे या लाईनवीवर-बुर्क प्लॉटनी सोपं होत गेलं. त्याचबरोबर एन्झाईम इनहिबिशन हा पॉइंट जो आहे, इनहिबिशन तुम्हाला माहिती आहे की एन्झाईम्स गेट इनहिबिटेड और स्टॉप्ड, दिस रिएक्शन गेट स्टॉप्ड बाय ऍक्शन ऑफ इनहिबिटर्स. ओके, त्याला एन्झाईम इनहिबिशन म्हणतो. ते एन्झाईमची रिएक्शन किंवा ऍक्टिव्हिटी काय होते, ब्लॉक होते, इनहिबिट होते बाय द प्रेझन्स ऑफ पर्टिक्युलर इनहिबिटर. ओके, सो त्याचा एन्झाईम इनहिबिशन आपण इथे अनालाइज करू शकतो किंवा ते स्टडी करू शकतो बाय लाईनवीवर-बुर्क प्लॉट और इक्वेशन. ओके, सो स्टडी दिस पॉइंट लाईनवीवर-बुर्क प्लॉट और पुन्हा बघायचंय. येस, समजतंय का तुम्हाला. खूप फास्ट होतंय, स्लो होतंय, समजत नाहीये. येस, सगळ्यांनी रिप्लाय द्यायचा आहे. अरबाज शेख, समजलंय का इक्वेशन आज बघितलेलं आपण. समजतंय का.
अरबाज, शिवानी, येस अरबाज. हॅलो, तू बोलतेस का? यू कॅन पुट युअर आन्सर इन चॅट बॉक्स. तू आन्सर दिलंस का आता? येस. ओके, सगळ्यांना समजलंय लाईन विवर प्लॉट. तर आपण पुढे जाऊया, नेक्स्ट पॉइंट बघूया. येस प्रज्ञा, आकाश, आकाश आहे का? समजले. ओके, मग पुढे जाऊया. बाकीच्यांना ऋतुजा डांगे, ऋतुजा, येस मॅम. okay. So now let's see the significance of two constant, that is km and vmax. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो किंवा ह्या km आणि vmax व्हॅल्यूज पुढे एन्झाईम कायनेटिक्स मध्ये जाऊन खूप उपयोगी पडतात, वेगवेगळे प्रेडिक्शन करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या एन्झाईम्सच्या रिॲक्शन अनालिसिस साठी आपल्याला हे दोन इक्वेशन सॉरी दोन कॉन्स्टंट खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे मायकेलिस कॉन्स्टंट विच इज नोन ॲज विच इज km, and second constant is Vmax, maximum velocity, Vmax. Okay, so this constant has their own significance. First, Michaelis constant, or which is also known as the Michaelis-Menten constant. दोन्ही म्हटलं जातं, जनरली Michaelis constant असंही म्हटलं जातं. So Michaelis constant, obviously it is a constant and it is derived from the rate constant. आठवतोय का सुरुवातीचा कुठल्या रेट कॉन्स्टंट वरनं हा डिराईव्ह केलेला आहे? कुणाला सबस्टिट्यूट म्हणून वापरला km जेव्हा आपण मायकेलिस मेंटेन इक्वेशन डिराईव्ह करत होतो, आठवतंय? k-1 प्लस k2 डिवायडेड बाय k1. ओके, ह्याची रेट कॉन्स्टंट आपण एकत्र केले होते आणि नंतर त्याला सबस्टिट्यूट म्हणून km हा आपण नवीन मायकेलिस कॉन्स्टंट तिथे आणला. कोणता कॉन्स्टंट पासून, रेट कॉन्स्टंट पासून तो डिराईव्ह केलेला आहे? k-1 प्लस k2 डिवायडेड बाय k1. तुम्ही जर लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये बघा मायकेलिस मेंटेन इक्वेशन के स्क्रीनशॉट्स मध्ये. सो km इट इज डिराईव्ड फ्रॉम रेट कॉन्स्टंट and it is independent of enzyme concentration. म्हणजे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन बदललं म्हणून km ची व्हॅल्यू बदलत नाही. इथे लक्षात, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन वर km ची व्हॅल्यू डिपेंड नाही. इट इज इंडिपेंडेंट ऑफ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो km is under true Michaelis Menten condition. Michaelis Menten म्हणजे ज्या आपण अझम्पशन मांडले होते की सिंगल सबस्ट्रेट रिएक्शन किंवा एन्झाईम हॅज ओनली वन सबस्ट्रेट बाइंडिंग साइट, हे जे अझम्पशन आहे त्याच्या अंडर जर आपण km बघितला तर इट इज अन एस्टिमेट ऑफ द डिसोसिएशन कॉन्स्टंट फ्रॉम ई, कॉन्स्टंट ऑफ ई फ्रॉम एस. एस आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स जो आहे तो डिसोसिएट होतो, त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणून सुद्धा आपण km कन्सिडर करतो. कारण का km कुठे येतं की जेव्हा आपण म्हणतो की रेट ऑफ द फॉर्मेशन ऑफ ई is equal to breakdown rate of the breakdown of ES complex. ओके, म्हणजे ES तयार व्हायचा रेट आणि ES ब्रेक होण्याचा रेट हा इक्वल असतो, तेव्हा आपण हे दोन इक्वेशन्स मांडले होते आणि नंतर पुढे जाऊन तो km आपण तिथे डेरिव्हेशन मध्ये आणला. सो km under true Michaelis Menten equation or condition, it is an estimate of the dissociation constant of E from S. ओके, जे km वरून आपण तो एन्झाईम पासून तो सबस्ट्रेट डिसोसिएट होतोय का किंवा कसा डिसोसिएट होतोय
किती स्ट्रेंथ किंवा त्याची इंटेन्सिटी काय आहे डिसोसिएशनची, तो आपण Km वरून डिटरमाइन करू शकतो. ओके. And so most important point, the Km it denotes the enzyme affinity for its substrate. Km महत्वाचा सिग्निफिकन्स असा आहे की जर आपल्याला एखाद्या एन्झाईमचा एन्झाईम आणि एन्झाईम सबस्ट्रेट रिॲक्शनचा जर Km माहिती असेल तर त्या Km वरून त्या एन्झाईमची सबस्ट्रेटला असणारी ॲफिनिटी किती आहे, कशी आहे ती आपण डिटरमाइन करू शकतो. ओके. Km it denotes the enzyme affinity for its substrate. So here the Km lowers the affinity. जेवढा जास्त Km म्हणजे तो पटकन डिसोसिएट होणार, एन्झाईम पासून सबस्ट्रेट हा पटकन डिसोसिएट होणार, याचा अर्थ त्याची ॲफिनिटी काय आहे, कमी आहे. ओके. हायर द Km लोअर द ॲफिनिटी. ओके. आणि ह्याच्या वाईस वर्सा, दॅट इज लोअर द Km हायर द ॲफिनिटी. जेवढा कमी Km तेवढा तो एन्झाईम सबस्ट्रेटचा कॉम्प्लेक्स डिसोसिएट होणार नाही आणि तेवढी त्याची जास्त ॲफिनिटी. ओके. म्हणजे हायर Km लोअर ॲफिनिटी, लोअर Km हायर ॲफिनिटी. ओके. सो Kmचा हा महत्वाचा सिग्निफिकन्स आहे की बाय नोईंग द व्हॅल्यू ऑफ Km वी कॅन डिटरमाइन द ॲफिनिटी ऑफ एन्झाईम फॉर इट्स सबस्ट्रेट. ओके. ऑल्सो नेक्स्ट पॉइंट फॉर नेक्स्ट इज अबाउट द आयसो एन्झाईम. आयसो एन्झाईम आपण शिकलेलो आहोत. कोण सांगेल, आठवतंय का आयसो एन्झाईम्स म्हणजे काय? तर पालत्या घड्यावर पाणी, कोण सांगेल, पटकन सांगेल कोण? ते आयसो एन्झाईम डेफिनेशन नका सांगू, फक्त मिनिंग सांगितलं तरी चालेल. आयसो एन्झाईम्स कोण सांगेल पटकन, कोण सांगेल? वाचायचंय आयसो एन्झाईम म्हणजे काय. आता बघा आधीचे पॉइंट्स, एक्झाम आयएससी ची आयएससी ची नोटीस आलेली आहे. आयएससी 24 तारखेपासून तुमची आयएससी आहे. सो आयएससी एन्झाईम आयसो एन्झाईम्स ते डिफर इन देअर Km. म्हणजे आयसो एन्झाईम्स जरी ते एकच सबस्ट्रेट एकाच टाईपची रिॲक्शन कॅटलाइज करत असले आणि त्या एन्झाईम्स मध्ये ऍक्च्युली फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज त्या एन्झाईमच्या वेगळ्या असतात, पण रिॲक्शन मात्र एकच कॅटलाइज करतात, तरी सुद्धा त्या आयसो एन्झाईम्स चा Km हा वेगवेगळा असतो. म्हणजेच लक्षात येईल तुमच्या की जर पीएच किंवा बाकीचे जे टेम्परेचर आहे ते अफेक्ट द Km. ओके. The physical properties affect the Km value. Then Km permits the evaluation of inhibitor type. Km जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्या रिॲक्शन मध्ये असणारा इनिबिटर हा कोणता आहे, म्हणजेच रिव्हर्सिबल इनिबिशन आहे का इरिव्हर्सिबल इनिबिशन आहे. इरिव्हर्सिबल मध्ये असेल तर कॉम्पिटेटिव्ह आहे का नॉन कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे हे इनिबिटरचे टाइप्स आहेत. ऍक्च्युली ते तुम्हाला पुढे एमएससी ला गेल्यावर असतील, या सेमिस्टरला तुम्हाला नाहीये त्यावेळी, पण इनिबिशन कदाचित तुम्ही SY बायोकेमिस्ट्री मध्ये शिकला असेल की जे वेगवेगळे इनिबिटर्स असतात की एन्झाईम रिॲक्शन ते इनिबिट करतात, ब्लॉक करतात, व त्यातले काही इनिबिटर्स हे रिव्हर्सिबल असतात. म्हणजे तो इनिबिटर आपण काढून टाकला की रिॲक्शन कॅन पुन्हा रेझ्युम होऊ शकते, किंवा बऱ्याच वेळा इनिबिटर जरी तिथून काढून टाकला तरी ती रिॲक्शन ब्लॉक किंवा इनिबिटर्स राहते. ओके. सो त्याला इरिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल म्हणलं जातं, किंवा कॉम्पिटेटिव्ह, नॉन कॉम्पिटेटिव्ह असे वेगवेगळे इनिबिटरचे टाइप्स आहेत. सो आपल्याला जर Km माहिती असेल तर त्याच्यावरून आपण इनिबिटरचा टाइप, तिथं असणारा इनिबिटरचा टाइप डिटरमाइन. इन मोस्ट केसेस Km ranges from 10⁻² to 10⁻6 मोल पर लिटर. ओके. Kmचं साधारण ही रेंज काय, 10⁻² to 10⁻6 आणि त्याचं युनिट असतं मोल पर लिटर. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द मायकेलिस कॉन्स्टंट, दॅट इज Km. ओके. नाउ Vmax. Vmax, it is again a constant and it varies with the enzyme concentration. आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की Km it is independent of enzyme concentration. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन बदललं तरी Km वर त्याचा काही परिणाम होत नाही, पण Vmax मात्र हा कॉन्स्टंट इट डिपेंड्स ऑन एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. Vmax ऑब्व्हियसली एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड असणार आहे, कारण का जेवढं एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, जे एन्झाईम आहे ते सॅच्युरेट झालं सबस्ट्रेट बरोबर की आपल्याला Vmax मिळणार आहे. त्यामुळे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन अजून वाढलं की ऑब्व्हियसली ते एन्झाईम अजून जास्त सबस्ट्रेट बरोबर बाइंड होईल आणि त्यामुळे Vmax अजून वाढेल. ओके. सो इट डिपेंड्स ऑन एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन.
Vmax is a theoretical maximal rate of the reaction, but it is never achieved in reality. Vmax हा theoretically आपण डिटरमाइन करू शकतो की मॅक्झिमम रेट ऑफ द रिॲक्शन, पण प्रॅक्टिकली किंवा एक्सपेरिमेंटली तो कधीही मिळत नाही. कारण का बऱ्याच वेळा स्टेरिक हिंडरन्स असेल किंवा बाकीचे जे कंडिशन्स असतात त्याच्यामुळे एन्झाईम हा सगळ्याच्या सगळ्या सबस्ट्रेट मॉलिक्युल्स बरोबर किंवा त्याच्या सगळ्या बाइंडिंग साइट्स सबस्ट्रेट बरोबर बाइंड होऊ शकत नाही आणि त्यामुळे प्रॅक्टिकली आपल्याला विमॅक्स मिळत नाही. To reach Vmax, it would require that all enzyme molecules are tightly bound with substrate. Actually, Vmax मिळवायचा असेल, जे सांगितलं मगाशी, की सगळे एन्झाईम मॉलिक्युल्स हे त्या सबस्ट्रेट बरोबर टाइटली बाइंड होणं गरजेचं आहे आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ओके, अँड सो एक्सपेरिमेंटली किंवा प्रॅक्टिकली तो आपल्याला कधीही अचीव्ह होत नाही. Vmax is asymptomatically approach as a substrate is increased. Okay, सबस्ट्रेटवर डिपेंड असतो. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढलं की विमॅक्स वाढतो, बट अप टू सर्टेन लिमिट्स. एका सर्टेन लिमिटच्या पुढे सबस्ट्रेट वाढलं तरी विमॅक्स वाढत नाही. आणि मगाशी आपण बघितलं की K2 इज अ रेट लिमिटिंग स्टेट और कॉन्स्टंट. सो V is equal to K2 is into ES. So at saturation, enzyme substrate concentration is equal to total enzyme concentration. And so Vmax is K2 इंटू ई टोटल. आपण हे ऍक्च्युली बघितलं होतं डेरिव्हेशन मध्ये, तेच इथे सांगितले की विमॅक्स कधी मिळतो, जेव्हा एन्झाईम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉम्प्लेक्स कॉन्सन्ट्रेशन हे पूर्ण एन्झाईम एवढं असतं. म्हणजे सगळा एन्झाईम त्या सबस्ट्रेट बरोबर जेव्हा कॉम्प्लेक्स तयार तेव्हा आपल्याला विमॅक्स किंवा मॅक्झिमम व्हेलॉसिटी मिळते. ओके, समजतंय? सो स्टुडंट्स, इथपर्यंत समजलंय का? आपला कायनेटिक्स मधला पार्ट आपला बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. येस, काय वैष्णवी पवार काय मेसेज टाकलेला आहे? लाईन विवर बुर्क इक्वेशनची स्लाइड दिसतीये ना, म्हणजे स्लाइड चेंज झाली नाहीये का केएम आणि विमॅक्स ची? हा येस, मॅम, नाही झाली. ओके, मी 1-2 मिनिटं डिस्प्ले करते. मी जे पॉइंट्स बघितले आता आपण डिस्कस केले तेच आहेत. दिसती आता? येस, स्लाइड दिसती का आता? म्हटलं स्लाइड त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. दिसतीये बघा. नाही दिसत. स्क्रीनच शेअर नाहीये का? आहे की शेअर. येस, बघा बाकीच्यांना काही आहे का? तुलाच प्रॉब्लेम आहे बघ. विमॅक्स आणि केएम त्याची स्लाइड दाखवते मी आता. केएम आणि विमॅक्स. ओके, प्राजक्ता मोरे म्हणते दिसतीये म्हणून, का नाही दिसते म्हणतीये? नाही दिसत का? ओके, काय प्रॉब्लेम? मी पुढच्या परत दाखवेन वाटल्यास. ऍक्च्युली शेअर स्क्रीन दाखवते आणि इथं दाखवत आहे. ठीक आहे, आपली वेळ झालेली आहे, आपण इथे थांबूयात. आधीच्या दिसल्या ना स्लाइड सगळ्या, लाईन विवर बुर्क प्लॉट जे आपण. ओके, बरोबर, मी तो लाईन विवरची दिसेल असेल. मी नेक्स्ट टाइम ह्या 2 स्लाइड्स शेअर करेन. ओके, सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू, स्टे सेफ, काळजी घ्या सगळ्यांनी आणि आपल्या घरच्यांची सुद्धा. थँक्यू सो मच.